हॅलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज नंबर आहे खोटारडी 2.0चा. म्हणजे आपण एक खोटारडी, सगळ्यात महाखोटारडी तर बोंबाड आहे. त्याच्यानंतर काल आपण मावसाडला घेतलं, तर मावसाडनंतर आता मावसाडची बहीण म्हणजे 2.0, मावसाड 2.0, खोटारडी नंबर 2 म्हणजेच खाजी. खाजीचा आज नंबर आहे. बापरे, ही भयंकर लेवलची आळशी बाई आहे. हिच्या इतकं आळशी मी कोणालाच बघितलेलं नाही आहे. इतकी बुरसटलेली असते ना. आता तर तिने कबूल केलं की मी 3 दिवस आंघोळ नाही केली, पण अदरवाईज पण ही बऱ्याच वेळेला आंघोळ करतच नसेल असं मला वाटतं, किंवा काय माहिती काय करते. कारण आंघोळ करून पण आणि आंघोळ न करता पण दोन्ही वेळेला हिचा चेहरा सारखाच दिसतो. काय तर म्हणे की इमोशनल ब्लॅकमेल करून बहिणीला थांबवलं. अरे असलं कुठलं, तुझी बहीण माहिती आहे खूप मोठी उद्योग पत्नी आहे आणि खूपच धंदा म्हणजे जोरात चालू आहे उद्योगधंदा तिचा. आणि काय तर कारण हिला सांगितलं की त्या मुलाची काहीतरी मीटिंग आहे आणि नवऱ्याची. ते नवऱ्याचं तर समजू शकते मी, कारण कामगारांना कसं कामावर जावंच लागतं ना, कसं होणार नाही तर ते कामगार कामावर नाही गेले तर, त्याच्यामुळे त्याचं समजू शकते. आणि त्या मुलाचं खूपच विचार करते तुझी बहीण असं. पण गेली एकदाची, तसं पण राहून तरी काय करणार होती, उजेडच पाडणार होती. आणि इतकं भेटतात, इतकं सारखं पडीक असतात, तरी यांचं काय संपतच नाही. तिच्या बहिणीला बाकी वेळ बरोबर असतो, बाकी भटकायला म्हणजे काय लवकरच उद्यापन वगैरे पण करून टाकते. ती देवी काय उगाच त्या देवीवर उपकार करते असं बसवते तिला, आणि त्याच्यावरती छापायला सगळ्याच गोष्टी एकतर फक्त छापण्यासाठी करतात हे लोक. मनोभावे तर काहीच नसतं यांचं, फक्त त्याच्यावरती व्लॉग्स छापायचे असतात, त्या व्लॉग्समधनं पैसा छापायचा असतो, हेच उद्देश असतं. आणि त्याच्यामुळे मग वाटेल तेव्हा वाटेल तसं काही चालतं यांचं. हे बोलणार तेव्हा देव येणार, हे बोलणार जा तेव्हा देव जाणार, असं यांचं स्वतःच्या मनाप्रमाणे काही असं चाललेलं असतं. पण मुलाचं तर बाबा, आणि तुझ्या बहिणीचं काय सांगूच नको. खूपच काळजी करते नाही का मुलाची, खूपच काळजी आहे तिला, खूपच सगळ्यात म्हणजे प्रायोरिटीवर आहे, दिसतंच आहे ते. मोठी एक्झाम आहे आणि स्कॉलरशिप आहे वगैरे. मग तेव्हा एक्झाम चालू होती, उंडरायला गेलेली उंदीर मामासोबत, तेव्हा नाही तिला काय वाटलं, तेव्हा नाही, तेव्हा काहीतरी बिझनेसचं कारण सांगून. अरे असले लोकांना बरोबर ओळखते मी आणि बरोबर माहिती आहे मला. आणि ना फालतूगिरी काहीतरी उगाचच आहे ना, ते एकमेकांची लाल करणं ना सोडून द्या. सगळे एकापेक्षा एक भरलेले आहेत तुमच्या सगळ्यांचे ना. काय काय लेवलचे आहेत ना तुम्ही, सगळ्यांना माहिती आहे ते. त्याच्यामुळे माझी बहीण आणि माझ्या बहिणीला मी थांबवतच होतो. हे सगळी नौटंकी बंद करा. काय तुमच्यामध्ये ठेवा काय आहे ते, लोकांना नका दाखवू, कारण ते खरं अजिबातच वाटत नाही आहे. आणि काय आहे ते, ती मिसळ केली बापरे बहिणीसाठी स्पेशल मिसळ. ती बहीण पण मिसळच बनवत असते बघा, तेव्हा ही पण मिसळच बनवत असते. बरोबर, तसं पण मिसळीचा बिझनेसच होता ना बहिणीचा, पहिले तो धंदा केला. म्हणजे एकदम धंद्यासाठीच बनली आहे ती, उद्योगधंद्यांसाठी. तर पहिले मिसळीचा होता ना, ले लो मिसळ ले लो, तर ती मिसळ बनवायची. आणि त्याच मिसळवाल्या बहिणीला आता ही मिसळ खाऊ घालते बिना तर्रीवाली. आम्हाला तर्री आवडत नाही, आम्हाला अशीच आवडते. पण ती काय, ते तर्री नसली तरी पण ती काय, ती मिसळ काय प्रकार बनवला होता हा. बटाटे उकडून मॅश करून त्याच्यामध्ये ढकलून दिले आणि तरी पण त्याचं पाणी झालेलं. म्हणजे काय लेवलची ती मिसळ होती ना, तर्री ना मसाला ना काय ना काय. आणि टुटी फ्रुटी ब्रेड बरोबर खायची, काहीतरी भलतंच कॉम्बिनेशन आहे. आणि मग नंतर बहिणीचं जाण्याचं ठरलं म्हणून मग तिला मग बाहेरच काहीतरी खायला घातलं. तिलाच आवडतं, तिलाच असं सिम्पल जेवण. सिम्पल बघितलं का जेवण, म्हणजे बाहेर एकदम पंचपक्वान्नाचं जेवण होतं ते. भोग होते, भोग 56 भोग नव्हते म्हणजे, पण असे म्हणजे 15 भोग, असे 15 भोगाचं जेवण होतं ते. आणि म्हणे की सिम्पलच आवडतं तिला, तसं सिम्पलच आवडतं. अगं खाजे, तुझ्या तोंडाला आवर घाल, किती खाते खाते खाते. त्या नाऱ्याची जरा काळजी घे ग बाई. कशा या बहिणी, म्हणजे तिला पण नाही आहे काय पडलेली आणि हिला पण नाही आहे काय पडलेली. त्या नाऱ्याचं बघा काय ते, कसं अवतार झालाय त्याचा. हे कळतं ना जरा तरी, म्हणजे त्या माणसाला स्वतःला कळलं पाहिजे. एकदा आपण सावरलोय, प्रत्येक वेळेला नाही होत ना असं. थोडी काळजी घेतली पाहिजे. एकदा माणसाला ठेच लागली तर पुढच्या वेळेला तो सांभाळून राहतो ना. एकदा म्हणजे कसं आपण टक से छूके वापिस आगे होते ना, तो ऐसा कभी कभी नहीं होता है. एकदम टक से, एकदम टक, कसं टक, ढल गया दिन, हो गई शाम, टक आने दो, सॉरी जाने दो, जाना है, जाना है, गया है, असं म्हणजे काय पण होतं ना असं. तर असं म्हणजे नको, असं ढलती शाम नको ना बनायला आपल्याला. दिवसा उजेडी आपण
चांगलं राहावं, चांगलं खावं आणि लिमिटमध्ये खावं. असं नाही की मजा करू नका, पण थोडी काळजी घ्या ना. अर्धा वेळेला आता माहेरच पडीक असते, आपल्या नवऱ्याची अशी हालत आहे तरी पण, आणि तो नवरा आपला बाहेरच काय ना काहीतरी ॲडजस्ट करत असतो, काय करत असतो. म्हणजे त्याला आई वडील नाही आहेत, बिना आई बापाचं लेकरू. तेव्हा तर ते दिवस काढले ते काढलेच, पण आता बायको असून पण काय फायदा. बायको असून पण ते तसेच दिवस काढायला लागत आहेत, तसंच बाहेरच राहावं लागतं आहे, बाहेरच खावं लागतं आहे, बाहेरच सगळं ॲडजस्टमेंट कराव्या लागत आहेत. कारण बायको घरात पाय टिकतच नाही ना. बायकोचं आईकडेच सगळीकडे लक्ष, सगळं आयतं पाहिजे. आळसाड बायको मिळाली, गळ्यात मारली मैत्रिणींनी. मैत्रीण स्वतः गळ्यात पडली असती, पण मला वाटतं एज डिफरन्स आणि काय ना काहीतरी असेल, त्याच्यामुळे मैत्रिणीला नाही करता आलं. मेन आहे तो मेरी बहिणी सही म्हणून मैत्रिणीने लटकवली त्याच्या गळ्यात हिला, खाजीला. काय रे बाबा खाजे, ऑन अ सिरियस नोट लक्ष दे जरा नाऱ्याकडे आणि स्वतःकडे पण. नाऱ्या तर नाऱ्या, आणि तुझं बघ काय अवतार. मी वर सांगते की खांजण दिलीला कसं झालं. मी तिला म्हणाली की अरे ही बरी होती, इतके दिवस चांगले गेले, माझीच नजर लागली की काय. अगं एवढं तिकडे डुबक्या मारत होतीस ना, अशी म्हशीसारखी डुंबत होतीस लेकीला घेऊन. ती पण होती, त्याचं तिला झालंय असं उघडं वाऱ्यावर. म्हणजे हे आई वडील आहेत कसे, म्हणजे ठीक आहे चला, मुलांना थोडं असं सवय असली पाहिजे आणि सगळ्या गोष्टीची, वातावरणाची वगैरे, पण थोडा तरी विचार करायचा. तो धक्का मारला ना तुझ्या बहिणीला त्या स्विमिंग पूलमध्ये डुंकळले ना, आणि तेव्हा खूप मज्जा वाटत होती ना. ते इतरांची मुलं नाही आहेत असली तरी ती मोठी आहेत थोडी, त्यांची हे जास्त आहे ना, शक्ती, इम्युनिटी जास्त आहे. तुझी लहान आहे, तुला समजायला पाहिजे. जिथे मजा येते, जिथे थोडंसं मोकळीक मिळते, तिथे सुटते आपली. आलं ना अंगाशी. आणि काय तर म्हणे, तुम्ही काय सांगू, इथे सांगण्यासारखी गोष्ट नाही आहे. अगं बाई केव्हापासून तू विचार करायला लागली की सांगण्यासारखी गोष्ट नाही. म्हणजे सुसूला घेऊन जायला लागत होतं, ही सांगण्यासारखी गोष्ट नाही म्हणे. ह्याचा विचार हे लोक करायला लागले, मग काय बघायलाच नको. सगळं सांगून झालं पार. नको ते सगळं सांगून झालं. जे तुम्ही करताय ना ते पण करण्यासारखं नाही आहे, तरी करताय ना. येता ना तोंड उचकटून फालतूगिरी करायला. मग सांगण्यासारखं काय राहिलंय आता, सांगून टाक. मोठी केव्हापासून विचार करायला लागली सांगण्यासारखं नाही आहे. आणि आईला बोलवलं. त्याच्यानंतर त्याच व्हिडिओमध्ये कितीतरी वेळेला ती झोपलेली दिसली आहे, नाऱ्याच्या हातात आहे. तेव्हा पण तू जाऊ शकली असती ना. मला काय एवढा काय, तुझं शरीर आणि तुझं हायजीन आणि तुझं काय ते तुझ्यापाशी, पण मी जस्ट एक सांगते जे तू असं सांगितलंस ना. आणि नुसतं ते काय माहिती एनकॅश करायला, म्हणजे मुलांचा आजारपण पण यांना एनकॅश करायचं असतं. एखादी बाई असती तर सांगितलं असतं की बाबा तिला बरं नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, इतकं मुलांना बरं नाही आहे, मला काही सुचतच नव्हतं, माझं जीवच असं झालेलं, माझं असंच झालेलं, आणि मला काही हेच नाही, आणि तिला काय झालं तर आमचं जीव आहे ती. दिल तू जा तू दर्द दी दवा तू, जब तक मैं जीना मेरे जीने दी वजा तू, दिल तू. हे फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत, कारण प्रत्यक्षात तर असं काहीच नाही आहे. जर असलं असतं ना तर हे शूट करायचं पण सुचलं नसतं तुला. तुम्ही म्हणाल हे जिजीला मध्येच काय गाणे सुचतात, असंच छान पण आहे ना ते गाणं, म्हणून म्हटलं जरा गुणगुणून घेऊया. बरेच दिवस मला हे गाणं म्हणायचं होतं, पण मला मोकाच मिळत नव्हता, म्हणून आज मिळाला तर मी चोका मारला. कसं वाटलं तुम्हाला गाणं? तुम्हाला पण आवडतं का हे गाणं? मला कॉमेंटमध्ये सांगा. चला विषयापासून भरकटली, मूळ मुद्द्यावर येते. मुद्दा हा आहे की ज्या व्यक्तीला खरंच असं वाटतं आणि खरंच असं काही सुचेनासं होतं आणि खरंच वाईट वाटलं आहे, त्या व्यक्तीला आंघोळ करायला वेळ नव्हता, हागायला मुतायला वेळ नव्हतं, ते सांगायला पण अगो बाई मला कसं तरी होतं आणि सांगण्याची गोष्ट नाही असं वगैरे वाटतं. माझी मुलगी, माझी पिल्लू, तिला हे नाही, बरं नाही, असं तसं. आणि मी सगळ्यांना बोलवलं, सगळ्यांना गोळा केलं, कारण माझ्या एकटीच्याने काहीच होतं नाही. म्हणजे माझं धुवायला पण मला कोणाची तरी मदत लागते. असली बाई, हिला इतकं जर वाईट वाटलेलं, पण एकदम म्हणजे क्लिप टाकायचेत म्हणून एक क्लिप्स मात्र आठवणीने घेतल्या, ते विसरली नाही. म्हणजे एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आंघोळ करायला नाही मिळाली, पण शूट करायला मिळालं हिला. वा वा वा. आणि जर ते नाऱ्याने केलं असेल तर तो पण म्हणजे मग नेक्स्ट लेवलचा आहे. आता तो पण जसं त्याला समजतोय तसा तो नाही आहे याचा अर्थ. म्हणजे जिथे यांना पैसा मिळतो ना, तिथे हे मुलांना पण मनी मेकिंग मशीन करूनच सोडतात. त्यांच्यावर पण जितके छापता येतील तितके छापायचे.
आजच मी ऐकलं की महिनेचं आणि तिच्या भावाचं योमयोमचं इन्स्टा अकाउंट डिलीट झालं म्हणे. आणि बघितलं मी, मला पण सापडत नाही आहे. सो आता काय ते हॅक झालं की डिलीट झालं की काय झालं की नेमकं माहिती नाही. पण इंस्टाग्रामने नवीन अपडेट काढलेली आहे. 13 वरील मुलंच फक्त अकाउंट ओपन करू शकतात. 13 वर्षाच्या खालचं जे अकाउंट असतील ते रिपोर्ट करायचे. तर आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सुज्ञ आहात, समजदार को इशारा काफी आहे. तर करून टाका हां, जमल्यास. कोणाकोणाचे आता बाकी उरलेले राहिले असतील तर. आणि किती ते खोटं, बापरे. काय तर म्हणे की मी ते वेईंग स्केल ठेवली होती, तर ती खांजणदिनीने काढली आणि त्याच्यावर मी वेट करते ना, म्हणजे मी वजन करते, तर तिला माहिती आहे माझं बघून ती पण. अगं बाई, जर हे इतकंच असं हे असतं ना, म्हणजे साहजिक असतं आणि खरं असतं, तर मग तू ते साईडला पेड प्रमोशन लावलं नसतंस ना. हां, ॲफिलेटची लिंक लावली नसतीस. ते ॲफिलेट प्रोडक्ट लावलंस आणि तेच दाखवतेस, तर ते खांजणदिनीने केलेलं नाही आहे. तू तिच्यासमोर आणून ठेवलं आणि उभी राहा बाबू, उभी राहा याच्यावर, असं करून असं तिला काहीतरी दाखवलेलं आहे. आणि नंतर मग कॅमेरा बाजूला करून, जेव्हा ती लहान मुलांना तर मज्जाच वाटते ना, जेव्हा ती ते करत होती तेव्हा ते कॅप्चर करून सांगते सगळ्यांना की तिने स्वतःहून शोधून काढलं. किती म्हणजे ना यार, त्या मुलांच्यासाठी, त्या मुलांशी रिलेटेड तरी खोटं बोलू नका रे. तुमच्या कर्माचं त्यांना भोगायला लागतं. कसल्या लालायक बायका, आई म्हणायच्या लायकीच्या नाहीत तुम्ही. आणि ही बाई इतके प्रोडक्ट मागवते, इतक्या वेळेला मी हे आणलं, हे रिटर्न केलं, हे आणलं, ते रिटर्न केलं, तुम्हाला पाहिजे असेल तर खूप छान आहे, इथून मागवा, तिथून मागवा, आणि हे लिंक, ते लिंक, कुठे कुठे जाऊन लिंकच्या भिका पण मागते आणि त्या लिंक चोरून आणते आणि लावते. असली ही बाई. आणि हिला स्वतःला घालायला कपडे नाहीत. म्हणजे एवढे कपडे मागवते, त्याचं काय करते तेच माहिती नाही. एवढं कपडे दाखवताना दाखवते आणि नंतर मग त्या काय तो चिन्याचे टी शर्ट आणि नाऱ्याची पॅन्ट घालून फिरत असते. तो अवतार बघा तिचा. मग कुठे जातात तिचे कपडे? एवढे कपडे तर जरा व्यवस्थित राहायचं. तर ते नाही, सदा कदा अशीच गबाळीसारखी आपली फिरत असते आणि दुसऱ्यांना सांगते इथून मागवा आणि तिथून मागवा. अरे तूच एकटी आहे का? लोकांना नाही माहिती की काय काय कुठून असं मिंत्रा, मिशो, इथून तिथून कुठून पण शॉपिंग करायचं, ते पण बघतच असतील ना. आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट आहे, यांच्या अंड्यांना, हे अंडे तर काय माहिती त्यांचं तर काय वेगळाच सीन आहे, ते कुठल्या दुनियेतले आहेत. तर ते स्वतः नाही मागू शकत, तर ह्यांच्या तरी काय थ्रू मागवणार आहेत. बट एक गोष्ट मला इथे क्लिअर करायची आहे की ते नुसतं टाईप करण्याचे पण यांना पैसे मिळतात. म्हणजे तुम्ही फक्त लिंक असं टाईप केलं तरीही त्या लिंकवर जाण्याचे, त्या एका क्लिकचे पैसे मिळतात. तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, त्यांना ते लिंक. त्याच्यामुळे काही लोक आता त्याच्यामध्ये पण झोलझपाट करायला लागले आहेत. स्वतःच असे लिंक आणि क्लिक आणि हे करतात. तर जितके क्लिक्स पर क्लिक त्यांना काही सर्टन अमाऊंट दिली जाते. सो बिवेअर, दीज आर द रिअल स्कॅमर्स आणि हे स्कॅम करतायत. सो अशा लोकांपासून सावध राहा. कारण सगळेच जणांना, गोरगरीब जनतेला लुबाडायला बसलेले आहेत. हे जे प्रोडक्ट विकणारे पण आहेत, त्यांना पण काही हे नाही आहे, कोणाची पडलेली नाही आहे. आणि ज्यांना पैसा मिळतो आहे त्यांनाही कोणाची पडलेली नाही. याच्यात भरडले कोण जातं? तर तुमच्या आमच्यासारखे माणसं. त्याच्यामुळे प्लीज विचार करा आणि बिलकुलच अशा खोट्या लोकांना बळी पडू नका. तुम्ही डायरेक्ट, तुम्हाला तो कुर्ता आवडला ना, साईट सांगितलेली असते ना, ह्यांच्या इथे क्लिक न करता तुम्ही स्वतः त्या साईटवर जा आणि बाहेरच्या बाहेर तुम्ही ते मागवा. ह्यांच्याकडे लिंक मागू नका, ह्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. काही डिस्काउंट मिळत नाही आणि काही नाही, कुपन कोड आणि आमचा हा वापरा आणि ते वापरा, काय नाही. ह्यांचं मार्जिन काढून उलट तुम्हाला महाग पडतं ते. त्याच्यापेक्षा आउट अँड आउट मागवा. आणि किती ते घाण, म्हणजे पब्लिक काय ह्यांचे व्हिडिओ ह्यासाठी बघते का की ह्यांची पायाची घाण बघायची, ह्यांची थोबाड्याची घाण बघायची, नंतर ह्यांचा डोक्यातला डॅन्ड्रफ बघायचा. उद्या तर म्हणजे काय आता म्हणजे असं बोलू नये, पण खरंच म्हणजे ओकारी भिकारी, हग्गू मुत्तू पादू सगळं दाखवतील हे. जर प्रोडक्टशी रिलेटेड असेल ना, तर ह्यांचं ते पण लावतील हे. आणि ते पण मग माझी अशी ह्याच्यामध्ये ना असे किडे आले होते, असे वळवळत होते, मग मी कृमींसाठी काय औषध दिलं, आणि ते पण त्याच्यासाठी दाखवतील तुम्हाला एकदम नमुना, सॅम्पल पीस. हे बघायला लोकांनी यांना सबस्क्राईब केलं आहे, यांच्या अंड्यांनी. हे बघायला, त्यापेक्षा स्वतःची बघा ना. कशाला त्यांची बघताय? तुमची त्याच्यापेक्षा जास्त घाणेरडी असेल ना, कारण तुमचा अख्खा वेळेस ह्यांना बघण्यातच जातो
हे काय यांचा डॅन्ड्रफ किती झाला आहे आणि यांच्या चेहऱ्यावर किती घाण साचली आहे आणि किती मळ काढतायत खरवडून आणि किती पायाची सालटी काढतायत आणि पायाचं घाण दाखवतायत आणि किती वॅक्स लावलेली घाण दाखवतायत. हे सगळं म्हणजे त्यांच्यापेक्षा जास्त तुमच्याकडे साचलं असेल, कारण तुम्ही तर हे सगळं करतच नाही ना. हेच बघण्यात वेळच गेला मी नाही, हे सगळं केलं. तसं पण अंड्यांना ताईदादांनी केलं की त्यांनी केलं असंच आहे ना. त्यावरून अंदाजा येतोच की अंड्यांचं घर, अंड्यांचं शरीर किती स्वच्छ आणि किती ते त्याची काळजी आणि निगा राखत असतील. यांचंच बघण्यात वेळच गेला, माझं तसंच राहून गेला. डॅन्ड्रफ दाखवताना केस पण दाखवून घेतलेत म्हातारीचे, पिकले. अकाली प्रौढत्व आलं आळशीबाईला, काय नाही करून करूनच पिकली ती, म्हणजे केस पिकले तिचे. तर आता नेक्स्ट प्रोडक्ट इन लाईन आहे हेअर कलर. वहिनीने दाखवले, ही पण पोचेल आता, घेऊन येईल आता जॉर्नियर. नाहीतर मग चड्डी खास मैत्रीण, तिचं बघून ते काय ते असं आहे ना, नुसतं असं ब्रश लावा आणि एकदम पटकन असं काय म्हणतात त्याला, तेवढ्या पुरतं लिप्पापोती करावालं, ते काहीतरी दोघांपैकी एक ही येईल. नाही तर दोन्ही पण आणेल. ही तर आणि वरची आहे, म्हणजे हे पण आणि ते पण. हिच्याकडे कोण अप्रोच नाही करत तर ही जाऊन भिका मागून लिंक आणते, त्याच्यावरून तुम्ही विचार करा. लिंक, मला फक्त माझ्या आईचीच बिर्याणी आवडते, मला फक्त माझ्या आईचीच भाजी आवडते, मला फक्त माझ्या आईचेच पुंडे आवडतात. हो का, मग ती तेच खा ना, मग कशाला गिळते तिथे, उपाशी राहा. नाही तर आईला कायमची ठेव तुझ्या घरात शेप्पिणबाई म्हणून. काय खायला करून घालेल तिच्या बदल्यामध्ये, तिला पण खायला देत जा. नाहीतरी तुमच्या घरात परंपराच आहे, तुझ्या आजी पण अशीच लेकीकडे पडीक असते आणि तुझी आई पण मग तुमच्याकडे पडीक राहील. नाही का, नाही का, नाही का, नाही का. बरं सगळं खाते, हिला काय नाही, आईने बिने काय नाही, फक्त स्वतःचं काय करायचं नाही आहे हिला. बाहेरून आणलेलं फक्त खायचं असतं किंवा आयतं मिळालेलं खायचं असतं. ते नाऱ्या आणतो दरवेळेला पार्सल, ते बरोबर खात असते, गिळत असते. नाहीतर मग आम्हाला साधंच जेवण आवडतं, साधंच जेवण आवडतं असं करून 12 पक्वान्न खाऊन येते आणि म्हणे की मला ना फक्त आईचंच आवडतं, मला ह्याचंच आवडतं. तुला काय नाही, आईचं बीचं काय नाही, तुला फक्त काय करायला नाही, आयतं आवडतं तुला. मग ते कोणीही दिलेलं असू दे. लास्ट टाइम त्या नाऱ्याच्या काय मावशीकडे का कोणाकडे गेलेली, तर मावशी अशा करतात, मावशी तशा करतात. काही बायकांना ना घाणेरडी सवयच असते, पक्क्या चॅप्टर असतात, फक्त गोड गोड बोलायचं, तुम्ही हे छान करता, मला तुमचं हे खूप आवडतं, असं असं करून त्यांच्याकडनं करून घ्यायचं आणि मस्त आपले ढेकर मारायचे. हीच कामं त्यांना बरी जमतात आणि स्वतःकडे तर कधी बोलवत पण नाही. आणि कोण आलं चुकून माकून तर मग हिच्याकडे 17 कारणं रेडी असतात. त्यांचंच अचानक ठरलं, नाही तर आमचंच अचानक ठरलं, मग एकदम शॉर्ट नोटीसवर मग काय करणार म्हणून हेच मागवलं, मग त्यांनाच घेऊन गेलो. हिच्याकडनं काही होत नाही, महा आळसाड बाई आहे. एक दिवस काय तर त्या मिसळीमधले 2 ब्रेड कमी केले आणि 2च ब्रेड खाल्ले, तर मोठं सांगते की मी आता वेट लॉस करते आणि मी एकदम नाही बंद करणार. अरे एकदम काय बंद, तू बंदच नाही करू शकत. काय करते रे बाबा, काय ते तिथे बिर्याणी खाऊन झाले, उंडे पुंडे खाऊन झाले, नंतर डोसा आणि इडली ते कमी पडलं म्हणून जिरू मावशीकडे पण जाऊन आणि तिथे पण खाते, नुसती खा 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 नुसती खाते. आणि वर म्हणते मी 2 पाव कमी केले, 2 पाव नाही 2 ब्रेड स्लाइस कमी केले, कारण मी थोडं आता वजन कंट्रोल करणार आहे, मी डाएट करणार आहे. काय बोलते. आणि मुद्दामून आहे ना ते जिरूकडे परत 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 जाते असं वाटायला नको म्हणून तिला वेगवेगळ्या नावाने संबोधते. एकदा काय तर जिरू मावशी, एकदा काय तर आमच्या गावात राहणारी मावशी, पण असते तीच. परत तिच्याकडेच जायचं आणि कोण नाही आहे हिचं आत्या बित्या असं कधीच जावंसं वाटत नाही. काय ते गाडी दाखवायला पण जावंसं वाटत नाही की त्यांच्याकडे काही असं काय घेऊन जावंसं तिळगुळाचं वगैरे नाही वाटत. फक्त असं काहीतरी टाइमपास करायचा वगैरे असेल, हम साथ साथे दाखवायचं असेल तर मग यायचं एकत्र आणि आम्ही कसे एकत्र आहोत ते नाटक करायचं. पण एरवी खरं खरं तर दिसतंच आहे नुसतं आपलं तिकडेच मावशी मामा, मामा मावशी. आता मामा तर हल्ली हल्ली जास्त व्हायला लागलंय. पहिले मामा एवढा पिक्चरमध्ये नव्हता, आता काहीतरी चांगलंच मामाकडनं हवंय वाटतं किंवा काहीतरी आहे यांचा झोल, म्हणून आजकाल जरा जास्तच दोघी बहिणी मामा 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 करतात. त्या मामाला पण बिचारायला काय आसभास नसेल, तो आपला करतोय. चॅप्टर आहे तर या, तुला तर माहितीच असेल मामाला, म्हणजे पण कळेलच कधी ना कधी कळेलच की क्या क्या बात है जो इतना मामा मामा हो रहा है.
या शेंगा तुम्हाला माहिती आहेत का? या शेंगा आमच्याकडे म्हणजे आपल्याकडे मोठे मटार मिळतात पण हे थोडे म्हणजे मोठे असतात, पण हे आमच्याकडे थोडे छोटे असे शेंगा असे मटाराचे दाणे असतात. ते इथे आपल्याकडे तुम्हाला जर भेटत असतील तर सांगा. हे आमच्या इथे भेटतात, इथे गावालाच भेटतात. मी तिकडे सर्च केले, तिथे काय मला कधी भेटले नाहीत. अगं कसे भेटणार तुला? काय चालता फिरता भेटणार का? मी शेंगा मला तुम्ही कडकडून भेटा, असं थोडीच होतं काय? किती येणार आहे? शेंगा मला भेटली नाही कधी, आमची कधी भेट होऊ शकली नाही माझी आणि शेंगाची. हे काय असतं भेटलीवाली? आणि नंतर कोण बोललं की ती एक काय मिस्टेकवाली, माझ्याकडून चुकून झालं आणि हिच्याकडनं काय, असं मला सवयच आहे ना, मला अशी सवयच आहे, तर मला एकदम असं बोलायला होत नाही. अरे सवय असलं म्हणून काय, असं काय शेंग भेटली हे जरा जास्तच नाही का होत, सवय असली तरी पण. आणि सवय आहे तर मग सोडायच्या ना, वाईट सवयी सोडतो ना आपण की त्याच ठेवतो. एवढूशा कपाटात न मोठ्या कपाटात गेलीस ना, मोठी सांगत होती आठवणी वर जाऊन. हां, आम्ही एवढ्याच्या ह्याच्यातच मॅनेज करायचो, कसं करायचो, आणि आता एवढ्या मोठ्या ह्याच्यात होत नाही, मोठेपणा सांगत होतीस ना. हां, मग तेव्हा का नाही बोलत की नार्या मी छोट्या ह्याच्यातच ॲडजस्ट करते, मला सवय आहे. कशाला मोठं पाहिजे तुला? आणि पाहिजे ते मोठ्याच्या चक्करमध्ये त्या नाऱ्याचा ढेरा मोठा झालं बघ. मोठं पाहिजे आणि म्हणे मला सवय आहे. चांगल्या गोष्टी शिकायचं नाही सवय का तुला? वाईटच गोष्टी सवयी लावल्या आयशीने. आणि तुझे पप्पा तर खूप श्रीमंत होते ना, गर्भश्रीमंत. अशा पैसे होतायचे तुझ्या बहिणीसमोर. मग काय बहिणीसमोरच होतायचे की काय? हां, बाकीच्यांना काय द्यायचेच नाही की काय करायचे? म्हणजे ती एक सांगते आम्ही कसे एकदम गडगंज श्रीमंत होतो, आम्ही तर एकदम असे दिवस बघितले आणि कोणी अंदाजा पण नाही लावू शकत. आणि ही एक आम्ही एवढ्याशा खपट्यात राहायचो, एवढं मोरी होती आणि ते हे होतं आणि एवढंसं कपाट होतं आणि बाथरूमला खाली जायचं. अरे लोक खाली राहतात, ते डायरेक्ट वरच राहायचे. मग खाली कोण राहायचं? आजी आजोबा. ते तर नंतर आले. मग आधी काय करायचे? आधी खाली राहायचे, मग वर राहायचे. अरे काय यांचं काय, कोणाचं खरं कोणाचं काय धड आहेत का या पोरी? ते तर काय नाही आहेत वडील तर काही फेकतात आपले. कोण नाही यांना बोलायला, धरबंद नाही ना ते आयशील ना या पोरींना. आणि त्या भावाचं तर काय, तो काय समजतो स्वतःला तर काय माहिती, मुच्छड. आणि तुम्ही दोघींनी ना तर काहीतरी इंग्लिश आणि काहीतरी बोलूच नका रे बाबा, स्वतःच्या ह्याच्यातच राहा, नॉर्मल काहीतरी बोला. हाऊस मेकर्स काय असतं, हाऊस मेकर्स. आणि मी हे इथे काय स्टीमिंगसाठी ठेवते, स्टीमिंगसाठी. अगं बॉईल करायला ठेवते. आणि हाऊस मेकर्सने त्याला होम मेकर्स म्हणतात. ते काय बांधकाम मंत्री आहेत का? घर बांधकाम आहेत का? हां, हाऊस मिनिस्टर असतं का? होम मिनिस्टर असतं ना गावठी कुठची. शी, आंघोळ कर जा. आणि बहिणीकडनं काय मिळतं काय बघ, सगळ्यांना ना कुठे न चुकता प्रमोशन करत असते ना ते इम्प्युअर स्किनचं. तू लाव आधी आणि तू दाखव आम्हाला सगळं बिल काय काय ते रिसीट दाखव की इम्प्युअर स्किनचे हे घेते. आणि ते काळं घालव आधी उलट्या मिशा. आणि नंतर बहिणीला नाही तर बघ आता तुला उठता बसता तुझ्या बहिणीची आठवण करून देते की नाही. आली मोठी हाऊस मेकर आणि स्टीमिंग करते. सरळ बोल ना, उकडवायला ठेवले नाही ते के हे करते म्हणून शिजवते थोडे मूग मटकी, हिचे स्टीमिंग करते. म्हटले स्ट्रीमिंग नाही करत ना, स्टीमिंगच करतेस ना. नशीब तेवढं तर हे बहीण तर ते पण करून पार झाले. ते टिकली लावली, ते टिकली काय आता ते काय कॅमेरामध्ये एवढं काय दिसतं की नाही, काय बघते की नाही स्वतःला. पारोशी कुठची कुठे लावली ती वाकडी टिकली. ते खांजण दिनीला सांगितलं असतं मम्माला टिकली लाव, तिने पण बरोबर लावली असती. हे अवतार काय करते आणि काय ध्यानच आहे एकदम. कसलं येडं बांग पैदा केलं काय माहिती. खरंच पैदा केलं की आणलंय उचलून. त्या मुलीची सारखी आपली खाण्याची काढत असते ती एक, ती बोची या मुलीचं. आणि ही एक तसं. यांना काय किती दाखवावं आणि किती असं. आणि मग आजारी पडलो की बोलतो माझंच असं चालू असेल. अरे पण ते पैशासाठी त्या मुलांचं जिणं आराम केलं रे या आईबापाने, या इन्फ्लुएन्झा लोकांनी. खरंच म्हणजे जो तो आपल्या मुलांवर किती कमवता येईल पंचवार्षिक योजना करून यांनी तर सॉलिडच योजना आखली आहे. नुसतं हे फस्त केलं ते फस्त केला. तुझ्यावरच गेली आहे खादाड. बोलायचं नव्हतं पण बोलायला लागलं. रे लास्ट बट नॉट द लिस्ट,
अरे भाई, म्हणजे तो डायलॉग ऐकला का तुम्ही की आता ती शाळेत वगैरे आम्ही घालण्याचा आता विचार करतोय तिला. तर मग आता आम्ही असं प्ले ग्रुपला वगैरे घातलं तर मग आम्हाला तर मग येण्याचा इथे प्रश्नच येत नाही आणि मग माझं येणं खूप कमी होईल. म्हणून म्हटलं की राहून घेऊया आता, मग जेव्हा जाईन तेव्हा जाईन, ती घालेन तेव्हा घालेन तिला. शाळेमध्ये जो विचार चाललाय आमचा, तर मग घातलं की मग माझं थोडं हेच होऊन जाईल ना, मला जमणारच नाही. अरे बाप रे, बघूया हां बघूया. तू असशील की नाही ते मला माहिती नाही ते, पण मी जरूर असेन इथेच, इथेच याच प्लॅटफॉर्मवर. तर बघूया आपण. तू किती येते आणि किती नाही येत आणि किती. मग तेव्हा म्हणेल की अजून तशी लहान आहे ना, म्हणजे अजून काही तिला तसा अभ्यास वगैरे नसतो, तर त्याच्यामुळे ठीक आहे, एवढं काही शाळेचं नाही आहे. मग आता ती जर पहिली दुसरीला वगैरे जाईल तर मग थोडं कठीण होईल त्याला. अजून थोडी वर्ष आहे तोपर्यंत. मग नाऱ्या म्हणाले की ठीक आहे, तू जाऊन ये तोपर्यंत, थोडं एन्जॉय कर म्हणून. अशी कारणं सांगेल. त्या नाऱ्याला तर काय, काय माहिती त्या नाऱ्याला ढेऱ्याला काय, त्याला काय फरकच नाही पडत वाटतं. तो वाटच बघत असतो ही कधी बोलते की मी जाते म्हणून. सोडून येतो म्हणजे एकदम सगळं असं सामाना सकट. राहा भाई राहा, तुझ्या आईकडे तू सुखी राहा, असं म्हणत असेल नाऱ्या द डेऱ्या. बिचारा नाऱ्या. नाऱ्या, तुला मी उगाचच बोलली, पण तू पण आजकाल जास्त करतोय हा. येतो बस सुरुवात आहे. असं फालतूगिरीमध्ये साथ दिली ना, मी तुला चांगला माणूस समजते, पण याच्या फालतूगिरीमध्ये साथ नको देऊस. तर दिलीस ना तर बघ, चुकीला माफी नाही. फिर मैं सोचती नाही की कौन कैसा आहे क्या आहे. हां हां, हे लक्षात असू दे. सो दॅट्स इट फॉर द टुडेज पॉडकास्ट मंडळी. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा.